आज आपण बनवूया कोल्हापूर साईडला राधानगरी भागामध्ये बनवली जाणारी दूध आमटी किंवा दूध सार तुम्ही म्हणू शकताय। एकदम सोपी रेसिपी आहे, बनवायला एकदम झटपट आणि खायला टेस्टी। जेव्हा तुमच्याकडे भाजीला काही नसेल तेव्हा झटपट ही भाजी बनवू शकताय। यामध्ये तुम्ही भाकरी किंवा चपाती चुरून किंवा भातासोबत गरमागरम खाऊ शकताय। आता ही रेसिपी थोडीशी वेगळी सुद्धा असू शकते, मी माझ्या पद्धतीने दाखवायचा प्रयत्न केलेला आहे। जे कोणी राधानगरीचे प्रॉपर वगैरे असतील ते लोक सांगू शकतात की या भाजीमध्ये चूक काय आणि बरोबर काय, तर मी माझ्या पद्धतीने दाखवायचा प्रयत्न केला आहे। चला बघूया, एकदम सोपी रेसिपी आहे। आता याच्यासाठी लागणारा मसाला तयार करून घेऊया। आपल्याला पहिल्यांदा याच्यासाठी एक ग्रीन पेस्ट तयार करून घ्यायची आहे। त्यासाठी मी इथं कोथिंबीर घेतली थोडीशी, त्यानंतर आलं आणि लसूण घेतले। आता इथं मी सुकं खोबरं वापरले, याऐवजी तुम्ही ओलं खोबरंसुद्धा घेऊ शकताय। एक मिरची घेतलेली आहे आणि हे सर्व आपल्याला थोडंसं पाणी टाकून याला बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे। तर इथं बघा, अशा प्रकारे मी पेस्ट तयार करून घेतलेली आहे। आता आपल्याला काही खडे मसाले घ्यायचे आहेत। आता खड्या मसाल्यांमध्ये मी इथं जिरे, धने, थोडीशी दालचिनी, बदाम फूल, एक वेलची, थोडेसे काळी मिरी आणि लवंग असं सर्व घेतलं आणि हे आपल्याला थोडंसं तेल न टाकता पॅनमध्ये फ्राय करून घ्यायचं आहे, म्हणजे याचा आपल्याला एक सुका मसाला बनवून घ्यायचा आहे। आता राधानगरी साईडला स्पेशली एक दूध आमटीचं मसाल्याचं पॅकेट भेटतं तयार, तर आपल्याकडे इथं नाही आहे, तर आपण अशा प्रकारे मसाला तयार करून घेतो आहे। तर इथं बघा, अशा प्रकारे मी याला म्हणजे सुकंच भाजून घेतलं आहे। आता थंड झाल्यानंतर आपल्याला याला वाटून घ्यायचं। आता इथं मी आहे ना दूध गरम करून वापरणार आहे, रिस्क नको म्हणून। दूध आमटीमध्ये टाकल्यानंतर फुटू शकतं, त्याच्यामुळे नाहीतर प्रॉपर हे कच्चंच दूध वापरतात आमटीमध्ये। मी तापवून घेतलं, हवं तर तुम्ही कच्चंसुद्धा घेऊ शकताय। आता मसाला थंड झाल्यानंतर कुटून घ्यायचा आहे, ओबडधोबड कुटून घ्यायचं आहे, असं म्हणजे थोडंसं छान लागतं ते भाजीमध्ये। आता इथं आपला मसाला रेडी झाला आहे। आता आपण फोडणीची तयारी करूया। फोडणीसाठी मी इथं तेल घेतले, एक म्हणजे साधारण 4 चमचे, त्यानंतर थोडेसे जिरे घेतले, तमालपत्र घेतले, बारीक चिरलेला कांदा, सर्व छान फ्राय करून घ्यायचं आहे। त्यानंतर लाल मिरची पावडर टाकायची आहे, हवं तर तुम्ही कांदा लसूण मसाला वापरू शकताय, तुमच्या ह्याच्यावर आहे, नाही टाकलात तरी चालेल। हळद, लाल मिरची पावडर आणि तयार केलेली ग्रीन पेस्ट टाकायची आणि छान परतून घ्यायचं आहे। छान तेल सुटलं पाहिजे, याला व्यवस्थित सतत परतत राहायचं आहे। आता आपला मसाला फ्राय झाला की त्याच्यामध्ये आपल्याला कढीपत्त्याचे 4-5 पाने टाकायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला एक